गेल्या महिन्यांपासून धुमसत असलेल्या युद्धाच्या आगीत अखेर शांततेचा पाऊस पडलाय. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेला ऐतिहासिक शांतता करार केवळ या दोन देशांपुरता मर्यादित नाही, तर त्याने संपूर्ण जगाला एक मोठा दिलासा दिलाय. पण या युद्ध समाप्तीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या खिशावर काय परिणाम होईल? इंधनाचे दर कमी होणार का? चला समजून घेऊया या शांतता कराराचे भारतासाठी असलेलं महत्व. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेला हा संघर्ष जगासाठी चिंतेचा विषय होता. होर्मुझची सामुद्रधुनी जी जागतिक तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग आहे, तिथे सुरू असलेला तणाव भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महागडा ठरला होता. भारताची कच्च्या तेलाची अर्धी आयात याच भागातून येते. वाढत्या तेलाच्या किमती आणि रुपयावर पडलेला ताण यामुळे भारतीय ग्राहक आणि उद्योग त्रस्त होते. मात्र जेनेवामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे, ज्याने जगभरात एक आशेचा किरण निर्माण केलाय. या कराराचे सर्वात मोठे यश म्हणजे दिशा नावाच्या टँकरचे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारे निर्विघ्न आगमन. गुजरातच्या दिशेने निघालेल्या या टँकरमध्ये 62,370 मेट्रिक टन LNG साठा आहे. तज्ञांच्या मते इराण आणि अमेरिका यांच्यातील या दीर्घकालीन करारामुळे भारताला भविष्यात इराणकडून पुन्हा एकदा ऊर्जा खरेदी करणं सोपं होणार आहे. तसेच भारताच्या महत्वाकांक्षी चाबाहार पोर्ट प्रकल्पालाही आता गती मिळेल. पूर्वी अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताला इराणकडून इंधन घेताना खूप सावध राहावं लागत होतं, पण आता ही अनिश्चितता दूर झाल्यानं भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट झाली आहे. भारताने या काळात अत्यंत संयमी आणि संतुलित भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शांतता कराराचे स्वागत करतानाच पश्चिम आशियातील शांतता ही भारताच्या विकासासाठी किती गरजेची आहे हे अधोरेखित करतात. भारताने नेहमीच मुत्सद्देगिरी आणि संवादाला महत्त्व दिले. हा करार भारतासाठी एक मोठा धडा आहे. आपल्याला केवळ ग्राहक म्हणून नाही, तर एक समान भागीदार म्हणून अमेरिका आणि इतर देशांशी व्यवहार करायचा आहे. थोडक्यात सांगायचं तर अमेरिका इराण शांतता करार भारताच्या इंधन आणि व्यापारी धोरणांसाठी एक गेम चेंजर ठरू शकतो. आता रस्ते मोकळे झाले आहेत, पण येणारा काळच ठरवेल की ही शांतता किती काळ टिकते. तुम्हाला काय वाटतं, या करारामुळे इंधनाचे दर कमी होतील का? तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.